नमस्ते मित्रांनो, तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का की सकाळी अंथरुणातून उठताना गुडघ्यामध्ये भयंकर कळ मारते, जिने चढताना उतरताना धडधड होतं किंवा एकदा खाली बसल्यावर उठण्यासाठी कोणाचा तरी हात पकडावा लागतो. जर असे होत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच बनवला आहे. आज आपल्या देशात 14 कोटींपेक्षा जास्त नागरिक सांधेदुखीने त्रस्त आहेत. यातील बहुतांश लोक वर्षानुवर्ष फक्त पेनकिलर्स खात राहतात, पण यामुळे आजार मुळापासून कधीच नष्ट होत नाही. आज मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे ज्यासाठी एकही पैसा खर्च होणार नाही आणि कोणतीही साईड इफेक्ट्स नसतील. गरज आहे ती फक्त थोड्या वेळेची आणि तुमच्या कष्टाची. चला सर्वात आधी हे समजून घेऊया की गुडघे नक्की का दुखतात, कारण मूळ अडचण समजल्याशिवाय त्यावर कायमस्वरूपी इलाज करता येत नाही. गुडघेदुखीची मुख्य 4 कारणे. नंबर 1, कुरचा कार्टिलेज घासणे. 2 हाडांच्या मध्ये एक मऊ गादीसारखा भाग असतो ज्याला कार्टिलेज म्हणजेच कुरचा म्हणतात. वाढत्या वयामुळे, अतिवजन उचलल्यामुळे किंवा शरीराची चरबी वाढल्याने ही गादी हळूहळू बारीक होते. परिणामी हाडे एकमेकांवर घासतात आणि असह्य त्रास सुरू होतो. नंबर 2, स्नायूंचे कमकुवत होणे. आपल्या सांध्यांना ताकद देण्याचे काम आजूबाजूचे स्नायू म्हणजेच मांडी आणि पिंढऱ्या करतात. जर हेच कमजोर झाले तर शरीराचा सगळा भार थेट सांध्यांवर येतो. स्नायू जेवढे सैल तेवढा त्रास जास्त. नंबर 3, कॅल्शियम आणि विटॅमिन डीची कमतरता. हाडांना लोखंडासारखे कडक ठेवण्यासाठी या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आजकालच्या जीवनशैलीत बहुतांश लोकांमध्ये विटॅमिन डी खूप कमी असते, ज्याचा थेट फटका पायांना बसतो. नंबर 4, सांध्यांची सूज म्हणजेच इन्फ्लेशन. चुकीची खाण्यापिण्याची पद्धत, अतिप्रमाणात गोड खाणे किंवा पॅकेटमधील पदार्थ वापरल्यामुळे शरीराच्या आत सूज वाढते. ही सूज सगळ्यात आधी आपल्या गुडघ्यांवर हल्ला करते. स्वयंपाकघरातील सोपे 8 आयुर्वेदिक तोडगे. आपल्या घरात उपलब्ध असलेल्या साध्या पदार्थांमध्ये एवढी ताकद आहे की ते महागड्या औषधांना देखील मागे टाकू शकतात. नंबर 1, पांढरे वाटाणे. पांढऱ्या वाटाण्यात भरपूर प्रमाणात मॅग्नीज असते, जे म्हातारपणामध्ये होणारा सांधिवात आटोक्यामध्ये ठेवते. नंबर 2, कंबरकस. कंबरकसची थोडी पूड बनवून दुधामध्ये किंवा लाडूमध्ये मिसळून खा. याने मणक्याचे तसेच पायांचे दुखणे कमी होते. नंबर 3, शिंगाडा. शिंगाड्याच्या पिठाचा लाडू किंवा हलवा करून खा. गुडघेदुखीमुळे जर चालताना त्रास होत असेल तर हा उपाय वरदान आहे. नंबर 4, सुके खोबरे आणि गूळ. रोज सायंकाळी सुके खोबरे आणि गूळ चावून खा. याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते तसेच पाय थंड पडत नाहीत. नंबर 5, भाबळीचा डिंक. म्हातारपणामध्ये सांध्यातले पाणी कमी पडले की हाडे करकर आवाज करतात. डिंकाचे लाडू अथवा डिंक पाण्यामध्ये भिजवून घेतल्याने गुडघ्यातील वंगण वाढून सांधे लवचिक होतात. नंबर 6, मेथीचे दाणे. रात्री झोपताना 1 लहान चमचा मेथी दाणे 1 वाटी पाण्यात भिजत घालून सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी पिऊन मेथीचे दाणे नीट चावून चावून खा. मेथी सांध्यांमधील सूज नष्ट करते आणि कार्टिलेज पुन्हा तयार होण्यास मदत करते. नंबर 7, हळद, सुंठ, काळी मिरी. 1 कप दूध उकळून घेऊन त्यात अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा सुंठ आणि अगदी चिमूटभर काळी मिरी पूड टाकून रात्री झोपण्यापूर्वी प्या. हळदीमुळे शरीराच्या आतील सूज उतरते आणि काळ्या मिरीमुळे शरीराला त्याचा दुप्पट फायदा मिळतो. नंबर 8, तीळ तेलाने मालिश. तिळाच्या तेलात लसणाच्या 2 ते 3 पाकळ्या टाकून कढवून घ्या. या तेलाने गुडघ्यांवर दररोज 10 मिनिटे हलक्या हाताने गोलाकार मालिश करा. याने रक्तप्रवाह सुधारतो आणि सांध्यांना वंगण मिळते. रोज अंघोळीच्या आधी हे करणे उत्तम. थंड आणि गरम पाण्याची थेरपी. ही पद्धत मोठे डॉक्टर्स देखील सुचवतात आणि याचा खर्च अगदी शून्य आहे. नंबर 1, गरम शेक. अकडलेल्या सांध्यांसाठी. जर सकाळी उठल्यावर पाय जाम वाटत असतील किंवा जुने दुखणे असेल तर गरम पाण्याची पिशवी किंवा कोमट कपड्याने शेका. उष्णतेमुळे रक्तप्रवाह वेगाने सुरू होतो आणि अखडलेले स्नायू मोकळे होतात.
नंबर 2 बर्फाचा शेक. अतिवेदनांवर जर गुडघा प्रचंड ठणकत असेल किंवा अचानक सूज आली असेल तर बर्फाचे खडे एका सुती कपड्यात बांधा आणि 15 मिनिटे सांध्यांवर ठेवा. बर्फ थेट त्वचेला लावू नका, यामुळे वेदना लगेच बधीर होतात. नंबर 3 एकत्र किंवा अल्टरनेटिव्ह पद्धत. सर्वोत्तम उपाय. 3 मिनिटे गरम पाण्याचा शेक द्या, त्यानंतर लगेच 3 मिनिटे थंड पाण्याचा शेक द्या. असे आलटून पालटून केल्याने सांध्यांमधील साठलेले पाणी आणि सूज खूप वेगाने कमी होते. जेवणाच्या सवयींमध्ये बदल. तुम्ही जसे अन्न खाता तसेच तुमचे शरीर बनते. हा नियम पायांच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू होतो. अशा गोष्टी खा ज्याने ताकद वाढेल. नंबर 1 कॅल्शियमसाठी रोजच्या आहारात दही, ताक किंवा पनीरचा समावेश करा. नंबर 2 हाडांच्या आरोग्यासाठी हिरव्या पालेभाज्या भरपूर खा. नंबर 3 शाकाहारी लोक बदाम, अक्रोड खाऊ शकतात, तर मांसाहारी लोकांनी मासे खावेत, कारण यातून ओमेगा 3 फॅटी ॲसिड मिळते, जे सूज कमी करते. नंबर 4 शरीरात कोलाजेन म्हणजेच गादी तयार करणारा घटक वाढवण्यासाठी संत्री, मोसंबी आणि आवळा यासारखी आंबट फळे खा. नंबर 5 विटॅमिन डी आणि प्रोटीनसाठी अंडी उत्तम आहेत. या गोष्टी पूर्णपणे टाळा, ज्याने त्रास वाढेल. नंबर 1 फ्रीजमधील अति थंड पेये किंवा कोल्ड्रिंक्स पिणे टाळा. मैदा, पांढरी साखर आणि पॅक केलेले पदार्थ खाणे बंद करा, कारण यामुळे शरीरात अंतर्गत उष्णता आणि सूज वाढते. नंबर 2 तळलेले आणि बेकरीचे पदार्थ खाणे टाळा. जेवणात मिठाचा वापर कमी करा, कारण अतिमिठामुळे शरीरातील कॅल्शियम लघवीवाटे बाहेर निघून जाते. महत्त्वाची टीप. दिवसातून किमान 3 लिटर पाणी नक्की प्या. सांध्यांमधील गादीला ओलावा लागतो. पाणी कमी पडल्यास ती लवकर सुकते आणि झिजते. दैनंदिन सवयींमध्ये हे 5 बदल करा. उपाय करण्यासोबतच रोजच्या काही वाईट सवयी बदलणे गरजेचे आहे. नंबर 1 घरातील शौचालयात वेस्टर्न टॉयलेट बसण्याची सीट वापरा. खाली स्क्वॅटिंग केल्याने गुडघ्यांवर शरीराच्या 5 पट जास्त भार पडतो. नंबर 2 घरातही कधीही अनवाणी पायाने फिरू नका. यासाठी मऊ चप्पल किंवा पादत्राणे वापरा. नंबर 3 आपले वजन नियंत्रणात ठेवा. शरीराचे वजन 1 किलोने वाढले की गुडघ्यांवर 4 किलोचा अतिरिक्त ताण येतो. नंबर 4 खाली जमिनीवर मांडी घालून बसणे टाळा. नेहमी खुर्ची किंवा सोफ्याचा वापर करा. एकाच जागी तासनतास उभे राहू नका. नंबर 5 झोपताना पायांच्या खाली मऊ उशी ठेवा. यामुळे सांध्यांवरील ताण हलका होतो. नंबर 5 पायऱ्या चढताना उतरताना घाई न करता एक एक पाऊल टाकत हळू जा. सूर्यप्रकाश आणि विटॅमिन डी. आता मी तुम्हाला एक असा मोफत उपाय सांगणार आहे, ज्यासाठी निसर्गाकडून एकही पैसा घेतला जात नाही. तो म्हणजे कोवळे ऊन. सकाळी 7 ते 9च्या दरम्यान किमान 20 ते 30 मिनिटे उन्हात बसा. अंगावर कपडे थोडे सैल असावेत, जेणेकरून ऊन थेट त्वचेला स्पर्श करेल. सूर्यप्रकाशामुळे आपले शरीर स्वतःहून विटॅमिन डी तयार करते. एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की विटॅमिन डीची कमतरता असलेल्या व्यक्तींना गुडघेदुखीचा त्रास 3 पटपेक्षा जास्त आढळतो. फक्त उन्हात बसण्याने हे दूर होऊ शकतं. जर तुम्ही सिटीमध्ये राहत असाल आणि उन्हात जाणे शक्य नसेल, तर फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्याने विटॅमिन डीच्या गोळ्या किंवा टॉनिक सुरू करू शकता. पाय मजबूत करणारे 3 सोपे व्यायाम. अनेकांना असा गैरसमज असतो की पाय दुखत असतील तर आराम करावा, व्यायाम करू नये. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. योग्य हालचालीमुळे सांधे पुन्हा काम करू लागतात. नंबर 1 भिंतींचा आधार घेऊन बसणे, म्हणजेच वॉल स्लाईड स्क्वॉट. भिंतीला आपली पाठ टेकून उभे राहा. आता हळूहळू खाली सरका, जणू काही तुम्ही एका खुर्चीवर बसत आहात. गुडघे काटकोनात म्हणजेच 90 अंश वाकवा. या स्थितीत 10 सेकंद थांबा आणि मग पुन्हा वर या. लक्षात ठेवा, खाली वाकताना गुडघे पायाच्या बोटांच्या पुढे जाता कामा नयेत.
रोज 10 वेळा हा सराव करा. दुसरा व्यायाम, पाय सरळ उचला, स्ट्रेट लेग रेज. जमिनीवर पाठीवर उताने झोपा. एक पाय गुडघ्यात दुमडून घ्या आणि दुसरा सरळ ठेवा. आता तो सरळ ठेवलेला पाय हळूच वर उचला, साधारण 45 अंशांपर्यंत. तिथे 5 सेकंद रोखून धरा आणि मग खाली आणा. यामुळे मांडींचे स्नायू बळकट होतात. रोज दोन्ही पायांनी 15-15 वेळा हे करा. तिसरा व्यायाम, टाचा उंचावणे, हिल अँड काल्फ रेज. सरळ उभे राहून आपल्या पायाच्या दोन्ही टाचा हवेत वर उचला, म्हणजे तुम्हाला बोटांवर संतुलित उभे राहायचे आहे. 3 सेकंद वर थांबून मग हळूच टाचा जमिनीवर ठेवा. यामुळे पिंजऱ्यांचे स्नायू टणक होतात. रोज 20 वेळा हे करा. हे तिन्ही व्यायाम दररोज सकाळी फक्त 15 मिनिटे करा. केवळ 3 आठवड्यात तुम्हाला स्वतःमध्ये फरक जाणवेल. डॉक्टरांकडे कधी जावं? हे सर्व घरगुती तोडगे सुरुवातीच्या किंवा मध्यम त्रासासाठी आहेत. पण जर तुम्हाला खालील गोष्टी जाणवत असतील तर घरगुती उपायांच्या मागे न लागता तज्ज्ञ डॉक्टरांना भेटा. पायावर अजिबात वजन देता येत नसेल, म्हणजे उभे राहणेही कठीण झाले असेल. जर गुडघा अचानक प्रमाणाबाहेर सुजला असेल आणि गरम किंवा लाल झाला असेल, गुडघेदुखीसोबत अंगात तीव्र ताप आला असेल, पडल्यामुळे किंवा अपघातामुळे मार लागला असेल, चालताना सांध्यातून कटकट असा मोठा आवाज आला असेल आणि त्यानंतर पाय हलवणे कठीण झाले असेल, अशा वेळी ताबडतोब हाडांच्या डॉक्टरांकडे म्हणजेच ऑर्थोपेडिक डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे. मित्रांनो, आज आपण पायांना लोखंडासारखे मजबूत करणारे अनेक मार्ग पाहिले. हे सर्व उपाय विज्ञानाने मान्य केलेले आहेत. पण यातले सर्वात मोठे गुपित म्हणजे सातत्य. 1-2 दिवस करून जादू होणार नाही. किमान महिनाभर हे नियम प्रामाणिकपणे पाळा. मग तुमचे पाय स्वतःहून सांगतील की आता आम्ही धावण्यासाठी सज्ज आहोत. जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या ओळखीच्या सर्व ज्येष्ठ नागरिक आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. कारण तुमचे एक शेअर कोणाला तरी वेदनेतून कायमची मुक्ती देऊ शकते. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि आरोग्यदायी माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी रहा. धन्यवाद.